तुमच्याही घरात लहान मुले भाज्या खाण्याचा कंटाळा करत असतील ना, तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा। लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील। भरपूर अशा भाज्या घालून हा नाश्ता बनवते, त्यामुळे लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर कटलेट्स बनवण्यासाठी आता कुकरमध्ये इथे मी 2 बटाटे साल काढून असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे, ते टाकूया। अर्धी वाटी हिरवे वाटाणे टाकूया आणि अर्ध मकाचं कणीस टाकायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे। खूप जास्त शिजवण्याची गरज नाही। आता भाज्या शिजताय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तो असा लांबसर कट करून घेते। एक शिमला मिरची पण अशी थोडी मोठी मोठी कट करून घेते। थोडंसं गाजर किसून घेते। भाज्या ना तुम्ही तुमच्या मनाने यामध्ये ॲड करू शकता। ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे, वाफही पूर्ण निघालेली आहे। आणि हे बघा बटाटाही छान असा शिजलेला आहे। आता यातलं आपण पाणी काढून घेऊया। त्यासाठी इथे मी एक गाळण घेतलंय, यावरती आपण ह्या भाज्या काढून घेऊया आणि 2 मिनिट या गाळणीवरच भाज्या ठेवायच्या आहे, म्हणजे यातलं पूर्ण पाणी निघून जाईल। आता यातलं मकाचं कणीस आपण साईडला ठेवूया। आता या भाज्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता बटाटा आणि वाटाणे छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत। हे बघा एकदम छान असे कुस्करून घ्यायचे। आता आपण जे मकाचं कणीस उकडून घेतलेलं आहे त्याचे ना जर आपण दाणे काढत बसलं ना तर खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे ना सरळ असं कट करून घ्यायचं। आता यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतल्यात त्या टाकूया। कांदा, शिमला मिरची, गाजर आणि जे आपण मकाचं कणीस उकडून घेतलंय ना त्याचे दाणे काढून घेतले ते टाकूया। आता सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये ना तुम्ही बीटरूट, भोपळा, कोबी ज्या भाज्या तुम्हाला आवडतात ना त्या भाज्या ॲड करू शकता। तर इथे सगळ्या भाज्या छान अशा मिक्स करून घेतल्याय। थोडा वेळ आपण या साईडला ठेवूया। आता इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहे। हे आपण 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर इथे मी 2 पाण्याने पोहे स्वच्छ असे धुवून घेतले, छान सॉफ्ट झाले। पोहे धुतल्यानंतर ना चाळणीवरच ठेवायचे, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे तेही निघून जाईल। तर इथे पोहे पण छान सॉफ्ट झालेले आहेत। आता हे पोहे आपण या भाज्यांमध्ये टाकूया। आता यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं। बेसन घातल्यामुळे बाइंडिंग छान येतं। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची, पाव चमचा हळद घालायची आणि यामध्ये ना 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा। यामुळे ना अप्रतिम चव येते। चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता सगळे मसाले या भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। जर हे मिश्रण हाताला खूप जास्त चिपकत असेल ना तर तुम्ही यामध्ये 1 चमचा बेसन ॲड करू शकता। मी यामध्ये अजून 1 चमचा बेसन ॲड करते। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम होतंय तोपर्यंत कटलेट्स बनवून घेऊया। त्यासाठी ना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे कटलेट्स बनवून घ्यायचे। आता ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता, जसं की गोल बनवू शकता, टिक्कीच्या आकारात बनवू शकता। मी इथे साधा सिलेंड्रिकल शेपमध्ये बनवते। तर हे बघा इथे सगळे कटलेट्स बनवून तयार आहे आणि तेलही छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे कटलेट्स तळून घेऊया। तर तेल खूप जास्तही गरम करायचं नाही आणि खूप कमीही गरम करायचं नाही। मीडियम गरम असेल ना तेव्हाच यामध्ये कटलेट्स सोडायचे। आता मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे आणि हे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आपण हे कटलेट्स काढून घेऊया आणि हे बघा एकदम छान क्रिस्पी झालेले आहे। आतमध्ये पर्यंत छान असे शिजलेले आहेत। तर या पद्धतीने कटलेट्स नक्की बनवून बघा आणि टोमॅटो केचप सोबत तर अप्रतिम लागतात, मुले आवडीने खातात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।